मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहात पोलीस टाइम न्यूज। आणि आता आम्ही आलेलो आहोत अलंकार टॉकीजच्या जवळील मेट्रो स्टेशनच्या जवळ, जिथे विष्णूजी की रसोई यांनी नवीन फेस्टिवल सुरू केलेलं आहे आणि त्या फेस्टिवलचं नाव आहे सावजी फूड फेस्टिवल। विष्णूजी की रसोई नाव घेतानाच नागपूरकरांच्या मनामध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण होते आणि त्याच पद्धतीने आलीच पाहिजे, कारण यावेळेस त्यांनी सावजी फूड फेस्टिवल हे एक तडाखेदार नाव देऊन नागपुरातील सावजी जी फेमस आहे त्याबद्दल काहीतरी नवीन त्यांच्यासाठी आणलेलं आहे। त्या जाणून घेऊया यांच्याकडून की यावर्षी त्यांनी जे सावजी फूड फेस्टिवल सुरू केलं आहे त्यानिमित्ताने अशी त्यांनी कुठली डिशेस ठेवलेली आहे, अशी कुठली डिश आहे जी मार्केटमध्ये लोकांना माहिती नाही पण यांच्याकडे आहे, तर त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊ। तर सर, यावेळेस तुम्ही आता हे आपलं सावजी फूड फेस्टिवल चालू केलं, तर यामागचं तुमचं आता नवीन नागपूरकरांसाठी काय विशेष आहे किंवा यावेळेस काय असं नवीन आणलं नागपूरकरांसाठी? नवीन काय सावजीचे जे म्हणजे हिडन रेसिपीज आहेत वेगवेगळ्या सावजी प्रकाराच्या, तर त्या लोकांना कळाव्या, त्या लोकांना चाखता याव्या, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि जसं सावजी नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे तसं व्हेजसाठी जर प्रसिद्ध आहे, तर त्या व्हेजिटेरियन रेसिपीज लोकांना इंट्रोड्यूस यावेळेस तुमच्याकडे अशी कोणती खास रेसिपी राहणार आहे जी आतापर्यंत असं तर पोचल्या असतील काही रेसिपीज, पण जसं डाळ कांदा आहे, खसखस कांद्याची भाजी आहे, त्याच्यानंतर गवारा तिखा आहे, त्याच्यानंतर एक वांग्याच्या भाजीचा वेगळा प्रकार आहे, हे सगळे प्रकार तुम्हाला इथे आपण जाणून घेतलेलं आहे विष्णूजी यांच्याकडून की यांनी जो उपक्रम आता सुरू केलेला आहे सावजी फूड फेस्टिवलचा। नागपूरमध्ये सावजी तर भरपूर ठिकाणी आहे, परंतु विष्णूजी यांनी हिडन रेसिपी ठेवलेली आहे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये सावजी फूड फेस्टिवलच्या माध्यमातून। तर तुम्ही सुद्धा येऊन इथे व्हिजिट करू शकता आणि सावजी फूड फेस्टिवलचा एकदा आस्वाद घेऊ शकता। त्यासाठी अलंकार टॉकीज जवळील मेट्रो स्टेशनच्या जवळच त्यांनी हे फेस्टिवलचं उद्घाटन करून याची सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही पण इथे येऊन व्हिजिट करा आणि मला सांगा की सावजी फूड फेस्टिवलमधली अशी कुठली रेसिपी आहे जी तुम्हाला सर्वात जास्त वेगळी आणि आवडली असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी बघत राहा पोलीस टाइम न्यूज।